श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव खूप सुंदर आहे। या ताईंना महाराजांनी प्रत्यक्षात येऊन कसे वाचवले, महाराजांनी त्यांच्यावरचे संकट त्या महाराजांनी घेतले, हे महाराज करू शकतात। हे अशक्य गोष्ट फक्त शक्य स्वामीच करू शकतात। स्वामी आई खरंच खूप दयाळू आहे। ज्यांना आपल्या चरणाशी घ्यायचं आहे त्यांना कशा प्रकारे स्वामी आपल्या चरणाजवळ घेतात आणि सेवाही करून घेतात, या अनुभवातून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे। त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि जर कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर या नंबरवरती शेअर करावा। चला तर मग सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज स्वामी आई माझ्या जीवनात आहे म्हणून मी खूप सुखी आहे। ज्याप्रमाणे इतरांचे जीवन सुखी आहे तसेच माझे आहे। आज मी महाराजांचे मला आलेले अनुभव शेअर करत आहे। मी माझ्या घरामध्ये माझी सासू सासरे, माझ्या 2 मुली, अशी आमचं छोटंसं कुटुंब। जाऊ मला 3 जावा आहेत, पण आम्ही सर्वजण स्वतंत्र आहोत। त्यामुळे माझी सासू सासरे माझ्यामध्ये आहे। काय झालं की मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, कारण घरचे मला खूप टॉर्चर करत होते। इतरांसमोर माझा खूप अपमान करायचे। काहीही झालं तरी तूच केलं असं बोलायचे। मला दुसरी मुलगी झाली म्हणूनही खूप टॉर्चर करण्यात येत होतं। यामध्ये मी खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि मरणाचा विचार करू लागले। मी माझ्या 2 मुलींना घेऊन जीव देणार असे विचार माझ्या मनात येत होते आणि ते करणारही होते। त्याच वेळेस काय झालं, अचानक आमच्या घरी माझी मोठी जाऊ आली। ती स्वामींची खूप निस्सीम भक्त, त्या स्वामींच्या खूप सेवा करतात, पण मी कधी करत नव्हती। आणि त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्याकडे बघून त्या बोलल्या, का गं स्वतःला एवढी शाणी समजतेस का, एवढं मोठं टेन्शन घेतेत, हा जीव एकदाच मिळत असतो, याचं सार्थक कर। त्या असं डायरेक्ट बोलल्या। मला काही कळेन असं झालं। मी शॉकमध्ये गेले की माझ्या मनातलं यांना कसं कळलं। मी तर कुणाला बोललेही नाही। त्यावेळेस त्या मला बोलल्या, तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर। तू आत्ता सध्या काहीच करू नको, फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तू जप कर। जेवढा जप होईल तेवढं तुला बरं वाटेल आणि यातून तू बाहेर येशील। त्यांनी मला ही सेवा सांगितली आणि मी खरंच दुसऱ्या दिवसापासून महाराजांचं जप करू लागले, सेवा करू लागली। आणि या जपाने मला रात्री इतकी शांत झोप लागली ना, की जणू काय जन्मल्यापासून मी कधी झोपलीच नव्हती, इतकी गाढ झोप लागली मला। त्या दिवशी मी विचार केला की एवढ्या नामस्मरणाने मला एवढा फरक होईल, तर मी सेवा केली तर माझ्यात किती बदल होईल। आणि मी खरंच महाराजांचा फोटो, मूर्ती आणि सेवा करण्यासाठी बुक घेऊन आली। आणि घरांमध्ये खूप वाद चालू झाले, कारण ज्या काही भरलेल्या मूर्ती व हनुमानाचा फोटो, शंकराचा फोटो घरामध्ये होता तो मी बाहेर काढला, विसर्जन केलं। त्यामुळे सासू माझ्यासोबत खूप भांडत होती। आमचे देवविना घराबाहेर काढले आणि ह्या बाबाला इथे आणलं। त्याचं खूप कडक असतं, त्याचं हिच्याकडून होणार आहे का, आम्हाला पण भंगविल ही, असं मला बोलू लागले। खूप भांडण होत होती, मी पण बोलत होती। महाराजांचा हा अपमान मला सहन होत नव्हता। मी महाराजांना काही दिवस कपाटामध्ये ठेवलं, पण तेही मनाला जमत नव्हतं। स्वामी बंदिस्त तुम्हाला कसं ठेवावं। मग मी मिस्टरांना विनंती केली की स्वामींसाठी फक्त थोडीशी जागा मंदिरामध्ये द्या, बाकी काहीच नको। ते म्हटले, ठीक आहे तू ठेव, आईकडे लक्ष देऊ नको। मग मी तसंच केलं, महाराजांचा फोटो ठेवला। त्या जरी काही बोलल्या मी त्यांना उत्तर देत नव्हते। माझं न बोलणं त्यांना खटकत होतं आणि त्यानंतर शांत बसायच्या। मी त्या बोलायला लागला की श्री स्वामी समर्थ एवढा जप मनामध्ये करत होती, काही एक बोलत नव्हती। अशीच माझे दिवस चालू होते। महाराजांच्या कृपेने मला एक सुंदर असा जॉब लागला
आणि हा जॉब करण्यासाठी मला ट्रेनिंगला जायचं होतं. आत्तापर्यंत मी माझ्या मुली कधीच एकट्या सोडल्या नाही, पण मला आता 4-5 दिवस जायचं होतं. सर्वत्र पाणी होतं, पावसाचे दिवस होते, खूप पाऊस पडला होता आणि मी जाणार होती. त्याच वेळेस काय झालं, मी ट्रेनिंगसाठी गेली. तिथे गेल्यानंतर आमचे दिवसभर ट्रेनिंग झालं आणि संध्याकाळी आम्ही सहज तिथे फिरावे म्हणून पाय मोकळा करावा सर्वजण म्हटले म्हणून बाहेर गेलो आणि सर्वजण तिथे फिरत होते. खूप झाडी होती, खूप दाट झाडी, खूप छान वातावरण होतं आणि मी माझ्या आईचा कॉल आला म्हणून आईसोबत बोलत होती. आईसोबत बोलता बोलता मी अशीच फिरत फिरत खूप लांब गेली आणि एका झाडाच्या खाली उभा राहिली. ते झाड बाभळीचं होतं आणि माझं बोलणं चालूच होतं. सर्वजण लांब लांब होते आणि अचानक काय झालं ना की मला कोणीतरी आवाज दिल्याचा भास झाला की इकडे ये ग, असा भास झाला. त्याच वेळेस कोणी आवाज दिला म्हणून मी लांब जाऊन बघितलं तर काय झालं की ते मी ज्या झाडाखाली उभी होती ते झाड रब दिशी खाली पडलं आणि हिरवं झाड, न तुटणारं झाड अचानक कसं कोसळलं याचा विचार सर्वजण करू लागले आणि मी इतकी घाबरली की काही त्याचं सांगू शकत नाही. कारण ते जर झाड माझ्या अंगावरती पडलं असतं तर मी तिथेच ठार झाले असतं, कारण झाड हे खूप मोठं होतं आणि बाभळीचं काट्याचं झाड होतं. त्याच वेळेस खूप भीती वाटली. घरी कॉल केला तर घरच्यांना मी काहीच बोलली नाही, पण खूप घाबरली होती. मग मी तसेच ट्रेनिंग झाले माझे आणि घरी आली. घरी आल्याबरोबर मी पिशवी खाली फेकून दिली आणि सर्व काही बघितलं. त्यावेळेस मी माझ्या देवघराकडे बघितलं तर मला महाराजांच्या मूर्ती जळालेली दिसली. मी शॉक झाली. काय झालं? मुलींना विचारलं हे काय झालं, महाराजांना काय झालं? त्यावेळेस मुलगी बोलल्या की आई 2 दिवस झाले तेव्हा अचानक महाराजांच्या मूर्तीला आग लागली. कशी लागली आम्हालाही माहीत नाही. दिवा नव्हता, काहीच नव्हतं, पण ती मूर्ती जळायला लागली तेव्हा आम्ही बघितलं. त्याच वेळेस मी तिथे नतमस्तक झाली आणि खूप ढस रडू लागली. स्वामींपुढे खूप रडू लागली. स्वामी आई, माझ्यावरचं खूप मोठं संकट तुम्ही तुमच्यावरती घेतलं हो, असं का बरं केलं स्वामी? मी खूप रडत होती. स्वामींनी मला त्या खूप भयानक संकटातून वाचवलं. स्वामी जर नसते तर मी तिथेच मृत्युमुखी पडले असते आणि माझ्या मुलींचं काय झालं असतं? स्वामींनी एवढं मोठं संकट त्यांच्यावरती घेतलं होतं. स्वामी खरंच खूप दयाळू आहे. जो कोणी निस्वार्थ भक्तीने महाराजांचं नाम घेतो, सेवा करतो, महाराज त्याला प्रत्यक्षात वाचवतात, प्रत्येक संकटात त्याला मार्ग दाखवतात. आत्तापर्यंतचे माझे असे खूप अनुभव आहे. जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली आहे तेव्हापासून खूप सारे चेंजेस माझ्या आयुष्यामध्ये झाले आहे. माझ्या मुलीही खूप समजदार झाल्या आहेत आणि मिस्टरांमध्ये तर खूप सारे बदल झाले आहे. जे मला टॉर्चर करत होते ते सर्व काही बंद झाले आहे. सासू सासऱ्यांचा त्रास आहे पण तोही स्वामी कमी करतात आणि आता मला त्याचं काही एक वाटत नाही, कारण माझे स्वामी ब्रह्मांडाचे चालक मालक माझ्या सोबत आहे. तर मला भीती कशाला? आणि ते बघून घेतील. मी आता कुणालाही काही बोलत नाही. मला रागच येत नाही, कारण स्वामी मला राग येऊनच देत नाही. कोणी काही बोललं तरी मी फक्त श्री स्वामी समर्थ हेच एवढंच म्हणते आणि दुर्लक्ष करते. माझं मनाला मी कुठलाही विचार करत नाही. महाराज बघून घेतील एवढंच बोलत असते. खरंच प्रत्येकाने महाराजांची सेवा करावी आणि अनुभव घ्यावे, असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.